पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावरती आहेत आणि त्यासोबतच उद्या फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे देखील भारत दौऱ्यावरती असून त्यांची भेट मुंबईमध्ये होणार आहे। आणि त्याच अनुषंगाने आपण पाहिलं तर मुंबईमध्ये सर्वच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचे बॅनर असतील, त्यासोबतच स्वागत करणारे अनेक पोस्टर्स आहेत ते देखील लावण्यात आलेले आहेत। त्यात आपण दादर चौपाटीवरती आहोत आणि या ठिकाणाहून दिसणाऱ्या वरळी सीलिंग वरती देखील सुंदर अशा पद्धतीचं हे जे स्वागताचे पोस्टर आहे ते लावण्यात आलेले आहे। तर ही संपूर्ण विद्युत रोषणाई आहे ती देखील करण्यात आलेली आहे। यावरती आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा हस्तांदोलन करतानाचा फोटो देखील पाहतोय। याआधी जेव्हा नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्यावरती होते तेव्हा देखील अशीच भेट आहे ती या ठिकाणी झालेली होती आणि त्यानंतर आता इमॅन्युएल मॅक्रॉन हे स्वतः मुंबई दौऱ्यावरती आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत। उद्या दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत दाखल होतील आणि त्यानंतर लोकभवन या ठिकाणी इमॅन्युएल मॅक्रॉन आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये एकत्रित द्विपक्षीय बैठक आहे ती देखील पार पडणार आहे। आणि त्याच नंतर आहेत ते मुंबईतील ताज हॉटेल या ठिकाणी सर्वच जे कार्यक्रम आहे तो आयोजित आहे। त्यामध्ये मुंबईतील ताज हॉटेलमध्ये विविध कंपन्यांना बोलवण्यात आलेलं आहे। त्यांच्या सीईओंसोबत जी चर्चा आहे ती देखील उद्या नरेंद्र मोदी राऊंड टेबलवरती करणार आहेत। आणि त्यानंतर 6:30 वाजता गेटवे ऑफ इंडिया या परिसरात इको फ्रान्स सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आहे हे करण्यात आलेलं आहे आणि या दोन्ही नेत्यांची उपस्थिती त्या कार्यक्रमाला आपल्याला पाहायला मिळणार आहे। परंतु तत्पूर्वी आज पूर्वसंध्येला या ठिकाणी सर्व सजावट आहे ती मुंबईमध्ये केलेली पाहायला मिळते आणि उद्या या अनुषंगाने स्वागत देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचं मुंबईमध्ये करण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने ही सर्व विद्युत रोषणाई आणि बॅनरबाजी आपल्याला मुंबई परिसरात सध्या पाहायला मिळते। व्हिडिओ किशोर बोहडसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।